तासगाव तालुक्यात 66.37% मतदान. किरकोळ वादावादीचे प्रकार वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. 6 जिल्हा परिषद गटातील 28 उमेदवारांचे व 12 पंचायत समिती गणात 39 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मध्ये सीलबंद. आमदार रोहित पाटील व माजी आमदार सुमनताई पाटील यांनी अंजनी येथे तर माजी खासदार संजय पाटील व युवा नेते प्रभाकर पाटील यांनी चिंचणी येथे मतदानाचा हक्क बजावला. 9 फेब्रुवारी रोजी होणार मतमोजणी. उत्सुकता शिगेला पोहोचणार. बलगवडे गावात निवडणुकीवर बहिष्कार. सांगली जिल्हा परिषद व तासगाव पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील 6 जिल्हा परिषद गट 12 पंचायत समिती गणात आज सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदानास सुरुवात झाली. प्रारंभी अल्प प्रतिसाद असला तरी दुपारनंतर सर्वत्र मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदानासाठी गर्दी केली. सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत अनेक मतदान केंद्रावर लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. किरकोळ वादावादीच्या घटना वगळता संपूर्ण तालुक्यात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. सुमारे 66.37% मतदान नोंदवले गेले असून 28 जिल्हा परिषद व 39 पंचायत समिती उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये सीलबंद झाले आहे. आता सर्वांचे लक्ष 9 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे लागले आहे. आमदार रोहित पाटील व माजी आमदार सुमनताई पाटील यांनी अंजनी येथील मतदान केंद्रावर रांगेत उभे राहून मतदानाचा हक्क बजावला. तर माजी खासदार संजय पाटील व त्यांचे पुत्र युवा नेते प्रभाकर पाटील यांनी चिंचणी येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. मांजर्डे, येळावी, मणे, राजुरी, सावळज, चिंचणी व विसापूर या जिल्हा परिषद गटातील मतदान केंद्रावर चांगला प्रतिसाद मिळाला. काही गावात उच्चांकी मतदान झाले तर काही ठिकाणी तुलनेने कमी मतदानाची नोंद झाली. दरम्यान बलगवडे गावातील मतदारांनी सौर ऊर्जा प्रकल्पासाठी खाजगी कंपनीकडून झालेल्या वृक्षतोडीच्या निषेधार्थ निवडणुकीवर बहिष्कार टाकला. प्रशासनाच्या आवाहनानंतरही ग्रामस्थ आपल्या निर्णयावर ठाम राहिले व एकाही मतदाराने मतदान केले नाही. निवडणूक निर्णय अधिकारी उपजिल्हाधिकारी सविता लष्करे व तहसीलदार अतुल पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी व पोलिसांच्या मदतीने निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यात आली. महाराष्ट्र मराठी न्यूज, तासगाव. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा. महाराष्ट्र मराठी न्यूज अपडेट रहा.